नमस्कार. जर सहजच हा व्हिडिओ तुमच्या समोर आला असेल तर कुठेतरी ही कृष्णवाणी तुमच्यासाठी, तुमच्या गायडन्ससाठी आहे. आज आपण डिस्कस करणार आहोत अध्याय 5 मधला श्लोक 12. या श्लोकमध्ये तुम्हाला कुठेतरी म्हटलं जात आहे की तुम्ही फक्त कर्मावरती लक्ष केंद्रित करा, त्याच्या फळाची चिंता तुम्ही नका करू. जर तुम्ही देवाला तुमचा पार्टनर बनवला आहे, जर तुम्ही प्रत्येक गोष्ट त्यांच्यावरती सरेंडर केली आहे, तर मग चिंता कुठल्या गोष्टीची? मेहनत करताय त्याचं फळ 100% तुम्हाला भेटणार. तो वेळ काळ येऊ द्यावा लागतो जेव्हा त्या गोष्टी घडतील आपल्या आयुष्यामध्ये, पण तुम्ही मेहनत करत राहावा, कर्म करत राहावा, पण विदाऊट एनी एक्सपेक्टेशन, विदाऊट एनी डेस्पिरेशन, कारण ते तुमच्या दुःखाचं मेन कारण आहे. आपलं कर्म आहे, आपल्याला करावं लागतं. विदाऊट त्याच्या फळाची इच्छा केल्या विना जेव्हा तुम्ही काम करता ना, तेव्हा देव खूप प्रसन्न होतात आणि तुमच्या मनाच्या पेक्षा जास्त फळ तुम्हाला देतात. जेव्हा तुम्ही सरेंडर करता की देवा तुला माहिती आहे कुठल्या क्षणी काय माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, तू करणारच मला माहिती आहे, हे समर्पण हवंय देवाला. बस.